कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, काय झालं? माझी मान आखडली होती, आता आता बरी झाली। माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं। मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला। नेत्रा, काय झालं नेत्रा? माझी मान अचानक बरी कशी झाली? तुला माहितीये काही? नाही का, थोडीच आखडली असेल, मोकळी झाली असेल आता। नेत्रा, आई काय किती रडताय? आधी रडणं थांबवा, शांत व्हा आधी, शांत व्हा बरं। मी आता आहे ना इथे, शांत व्हा। किती रडताय? मला खूप भीती वाटते नेत्रा। तेजस पण घरी नाही आणि आम्ही इकडे एकटाच असतो। सासूबाने काहीतरी केलं तर? असं काही होणार नाहीये। ऐकलं तुम्ही मी काय म्हणाले? मी आहे ना आता, अजिबात रडायचं नाही। प्लीज तू आमच्या सोबत थांबत जा, प्लीज प्लीज। मी काय म्हणते ना ते आता शांतपणे आहे का? एकटं राहून नाही, एकत्र राहून लढायचं। एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? आणि नुसतं शरीराने नाही, मनाने एकत्र राहायचं। आणि समजा जर तुम्ही तुमच्या खोलीत एकट्या असाल तर दार आतून बंद करून घ्यायचं। हा, आपल्याच घरात किती घाबरून राहावं लागतंय नेत्रा। किती भयानक आहे हे सगळं। काकू, तुम्ही आधी रडणं बंद करा। थोडेच दिवस, आता सगळं व्यवस्थित होणार आहे। ऐकलं तुम्ही? सगळं व्यवस्थित होणार आहे, पण त्यासाठी आधी आपण मनाने खंबीर राहायला हवं। आपण जितकं घाबरू ना, विरोचक आणखीन घाबरवेल तुम्हाला। सगळं व्यवस्थित होणार काकू, हा, सगळं व्यवस्थित होणार। सगळं व्यवस्थित होणार हीच एक आशा आहे नेत्रा। त्या नागाच्या भीतीने ना रात्रभर झोप नाहीये। तो आता दिसेल, इथून येईल, सारखे हेच विचार असतात डोक्यात। तुम्ही आधी शांत व्हा बरं ताई। तुम्ही आधी रडणं थांबवा। काकू, मी काय म्हणते, तुम्ही थोडा वेळ जाऊन तुमच्या खोलीत आराम करा। मी माझ्या रूम मध्ये नाही जाणार। काकू, तुम्हाला बरं, माझ्या बेडरूम मध्ये चला। नाही नाही, मी या मजल्यावरच नाही थांबणार। या मजल्यावर तिची बेडरूम आहे, मी नाही थांबणार इथे। बरं ठीक आहे। मी आजीच्या बेडरूम मध्ये थांबते, आईच्या बेडरूम मध्ये थांबते। हो चालेल, फक्त दार आतून लावून घ्या, काही होणार नाही। ताई, तुम्ही काकूंना आजींच्या खोलीत सोडता? आणि फाल्गुनी ताई, तन्मयला फोन करा ना, त्याला विचारा तो कुठे आहे। विचारते।
हे कुटुंब आहे माझं. पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट नाही पाहणार मी. अस्तिका, आत्या, तुम्ही कुठे बाहेर जाताय का? हो, मी शेखरना भेटते. त्या बुवांना शोधायला हवं. संकटकाळी त्यांनी मार्ग दाखवलाय, कदाचित ह्या संकटातही मार्ग दाखवतील. हो आत्या, काहीतरी मार्ग निघायलाच हवा. बरं, मी बाहेर गेल्यानंतर रुपालीने काही केलं तर मला फोन कर, मी लगेच घरी येईन. ते मी तुम्हाला तेच सांगायला आले होते. त्या रुपाली म्हात्रेने केतकी काकूंची मान धरली, त्यांच्यावर हल्ला केला. काय? नशीब मी पोहोचले तिथे वेळेत, नाही तर माहित नाही काय झालं असतं. किती घाबरल्यात माहितीये केतकी काकू आणि फाल्गुनी ताई. मी समजावलं त्यांना म्हटलं की तुम्ही जितक्या विरोचकाला घाबराल ना तो विरोचक तुम्हाला तेवढंच जास्त घाबरवेल. आता एकजुटीने राहायला हवं. स्वतःच्या खोलीत सुद्धा जायला तयार नव्हत्या त्या केतकी काकू आजींच्या खोलीत आराम करतात. आणि आत्या हत्या सासूमा, आजीच्या खोलीमध्ये नाग आहे, लवकर जरा प्लीज. नेत्रा, मी आतमध्ये पडले होते आणि तितक्यात माझ्या लक्षात आलं की आतमध्ये नाग आहे. मला दिसला, मी पटकन बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला. काकू बरोबर गेलात तुम्ही. पण आता गेला असेल तो खिडकीतून बाहेर. नाही, मी स्वतः बेडरूमच्या खिडक्या आणि बाथरूमच्या खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे तो आतच अडकलाय. तो आता बाहेर नाही पडू शकत. पण आता पकडणार कसं नागाला? अस्तिकाला बोलवा लवकर. ती दिसलीच नाहीये सकाळपासून. मी बघितलं होतं सकाळी किचन मध्ये. मला त्रास दिसलीच नाहीये ती. बाहेरच असेल कुठेतरी, तुम्ही जाऊन बघा. मी ताई, नाग आतमध्ये आहे की नाही? बाहेर काहीच धोका नाही. तुम्ही जा बघा, ती बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जा लवकर. ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. मित्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला. ही कुठे होती? काकू तसं नाहीये. आजी बाथरूम मध्ये होत्या म्हणून अस्तिका काही करू शकली नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.